मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या नावाने उलट अधिक पुरुष आणि महिला दोघांचंही स्थान निर्णय प्रक्रियेत वाढलं असतं, परंतु राहुल गांधी आणि मला तर असं वाटतं की कालच्या लोकसभेमध्ये सगळी जी व्यूहरचना करण्यात आली आहे त्याच्यामधून हे स्पष्ट झालं की त्यांचा विरोध हा महिला आरक्षणालाच होता. कारण याच्यापूर्वी पण मुलायमसिंह यादव आणि त्यांच्या कंपूने टोळीने अनेक वेळेला हे विधेयक, आम्ही तसा त्यांचा फोटो फाडला, त्याच्यापेक्षाही वाईट म्हणजे लोकसभेमध्ये तुकडे करून सगळ्यांवरती भिरकावलेले होते. आणि असं होऊ नये या दृष्टीने नारी शक्ती वंदन विधेयकाच्या वेळेला एक मताने हे विधेयक मंजूर होऊन सुद्धा सातत्याने खोटा प्रचार केला गेला की दक्षिणेकडच्या राज्यांची संख्या कमी होईल आणि त्यांच्यावर अन्याय होईल. आणि त्याचबरोबर जसं लोकसभा निवडणुकीच्या खोटा प्रचार केलेला होता त्याप्रमाणे आतापर्यंत 30 वर्ष रखडलेलं विधेयक हे माननीय मोदी साहेब, NDA, भाजप, शिवसेना आणि सगळ्या घटक पक्षांच्या तर्फे मान्य करण्यात येणार होतं. परंतु यांनी केवळ महिलांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी म्हणून ते नामंजूर केलेलं आहे. महिलांची मतं घ्यायचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. आणि महिला खासदार काही तर बोलल्या की महिलांना आरक्षण नकोच आहे. मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या हाताला मावशीचं प्रेम जे काँग्रेसने दाखवलेलं आम्ही निषेध करतो. आमचे नेते श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टपणे या विधेयकाला समर्थन केलेलं आहे. आणि मला तर असं वाटतं फ्लोअर मॅनेजमेंट करायला महाराष्ट्रामध्ये जसं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे बहुमत सिद्ध करू शकले तसं त्यांना जर का जबाबदारी दिल्लीत मदतीसाठी घेतलं असतं तर हे विधेयक नक्की मंजूर झालं असतं असं मला वाटतं. आणि म्हणून म्हणते की पुढच्या काळामध्ये हे विधेयक कशा प्रकारने चांगल्या प्रकारे महिलांना न्याय देईल याच्यासाठी माननीय मोदी साहेब, शिंदे साहेब, अमित शहा, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांची बांधिलकी आहे. आणि ते शिवसेना महिला आघाडीच्या भावना ज्या आहेत त्या प्रत्येक सर्वसामान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा, नारी शक्तीचा, नारी शक्तीचा, धर्मवीर आनंदजी दिघे यांचा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना महिला आघाडीचा, महिलांच्या एकजुटीचा, सन्माननीय एकनाथजी शिंदे यांचा, शिवसेनेचा, नारी शक्ती.